Audio Jungle. Audio Jungle. बसवलिंगायन महा. उपस्थित सर्वांना माझा शरणू शरणार्थ. बसवपीठावर विराजमान असलेले 89व्या साहित्य संमेलनाचे अध्यक्ष आणि दुर्गा भागवतांच्या नंतर सडेतोड साहित्य संमेलनाचं अध्यक्षीय भाषण ज्यांनी केलं ते आमच्या सर्वांचे मार्गदर्शक आदरणीय सबनीस सर, या कार्यक्रमाचे अध्यक्ष प्राध्यापक सतीश कुंडाळे सर, या चॅनेलचे संपादक गायकवाड सर आणि सगळेच मान्यवर. मला फार कमी वेळ आहे आणि त्या कमी वेळेमध्ये मी थोडंसं आजच्या कार्यक्रमाच्या संदर्भामध्ये विवेचन करणार आहे. खरं म्हणजे मी माझ्या मुलाकडे आज सुट्टीच्या निमित्ताने आलो आणि कणजे सरांच्या स्टेटसला या कार्यक्रमाचं मी जाहिरात बघितली आणि म्हटलं की इथे आपण जायला पाहिजे. इथे आलो आणि त्या चॅनेलनी जे संयोजन केलेलं आहे ते अत्यंत उत्कृष्ट आहे. आज आपण अशा एका प्रतिक्रांतीच्या कडेलोटाच्या उंबरठ्यावर उभे आहोत आणि असं असताना असे कार्यक्रम समाजामध्ये होणं ही काळाची गरज आहे. गरज आहे, पण करणं हे सुद्धा अत्यंत जिकिरीचं झालेलं आहे. म्हणजे आपल्या सगळ्या अभिव्यक्तीच्या स्वातंत्र्यावर गदा येते की काय, अशा पद्धतीचं सांप्रत काळातलं वातावरण आपल्याला बघायला मिळतंय. आणि त्यामुळे मी सुरुवातीला बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह या संस्थेचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो, त्यांचं कौतुक करतो की या सगळ्या प्रतिकूल परिस्थितीमध्ये त्यांनी वर्षभर बसवण्णांना अभिप्रेत, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना अभिप्रेत, महात्मा फुलेंना अभिप्रेत, तथागत गौतम बुद्धांना अभिप्रेत असलेली विचारधारा समाजामध्ये पेरण्याचा प्रयत्न करतायत. डॉक्टर आंबेडकरांनी फार सुंदर एका ठिकाणी म्हटलेलं आहे. त्यावेळेला प्राचीन भारताचा इतिहास त्यांनी तपासायला सुरुवात केली. त्यावेळेला पुष्पमित्र शृंग नावाचा एक माणूस की ज्यांनी सम्राट अशोकाचं साम्राज्य नष्ट केलं आणि त्या घटनेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी प्रतिक्रांती या नावाने संबोधलेला आहे. खरं म्हणजे या देशाचा इतिहास ज्या वेळेला तुम्ही बघता त्यावेळेला अत्यंत सुंदर सामाजिक, सांस्कृतिक, शैक्षणिक, राजकीय अत्यंत आनंदी अशा पद्धतीचं वातावरण कोणत्या काळामध्ये होतं? ते फक्त आणि फक्त सम्राट अशोकांच्या काळामध्ये होतं. पण दुर्दैवाने या देशाचा इतिहास जर बघितला की बहुजन ज्या वेळेला एकूण व्यवस्थेच्या परिघाच्या केंद्रस्थानी यायला लागतात त्यावेळेला त्या बहुजनांना केंद्रस्थानावरून काढून परिघावर ढकलण्यासाठी प्रतिक्रांतीची निर्मिती केली जाते. सगळ्या इतिहासामध्ये मध्ये जात नाही, पण क्रांती आणि प्रतिक्रांतीचा इतिहास खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या देशामध्ये चालत आलेला आहे. ज्या ज्या वेळेला बहुजन एकत्र आलेले आहेत, ज्या ज्या वेळेला बहुजन आपले विचार मांडायला सुरुवात केलेले आहेत, ज्या ज्या वेळेला बहुजन आपला इतिहास सांगायला सुरुवात केलेले आहेत, ज्या ज्या वेळेला बहुजन आपली संस्कृती सांगायला सुरुवात केलेली आहे आणि आम्ही एक स्वतंत्र माणूस आहोत अशा पद्धतीची भूमिका मांडायला सुरुवात केलेली आहे, त्या त्या वेळेला प्रतिक्रांती झालेली आहे. आणि आज तरी एका कडेलोटाच्या आपण टोकावर येऊन थांबलेलो आहोत. सगळं समाजातलं वातावरण तुम्ही जर बघितलं तर कोणताही शहाणा माणूस आजच्या व्यवस्थेला चांगली व्यवस्था म्हणण्याचं धाडस करणार नाही. कधी नव्हे ते स्त्रियांचं शोषण खूप मोठ्या प्रमाणामध्ये होत आहे, कधी नव्हे ते बहुजनांच्या मुलांचं खूप मोठ्या प्रमाणामध्ये शोषण होत आहे, कधी नव्हे ते शिक्षणाच्या क्षेत्रामध्ये, म्हणजे खरं म्हणजे पवित्र अशा पद्धतीचं क्षेत्र आहे, त्या क्षेत्रामध्ये लाखो रुपये देऊन नीटचे पेपर फुटले जातात आणि त्याच्यासाठी 3-4 मुलं आत्महत्या करतायत. अशा पद्धतीची सामाजिक सांस्कृतिक परिस्थिती असताना आज पुन्हा एकदा बहुजन समाजातल्या लोकांनी कोणाच्या पायवटीवरून जावं
असं जर माझ्यासारख्या सामान्य माणसाला विचारलं तर या बसवपीठावर जी नावं लिहिलेली आहेत मग त्याच्यामध्ये पहिल्यांदा तथागत गौतम बुद्ध की ज्यांनी अतदीप भावाची संकल्पना केली. कोणाला गुरु मानण्याचं काय कारण नाही, तुम्ही स्वतःचे. आणि महात्मा बसवंतांनी सुद्धा तीच भूमिका, अरे वे गुरु, हे कन्नडामध्ये त्यांनी सांगितलेलं आहे. गुरु कोणाला म्हणायचं, गुरु नावाच्या कोणत्या व्यक्तीला तुम्ही गुरु म्हणू नका. कारण ज्या वेळेला एखाद्या व्यक्तीला तुम्ही शरण जाता त्यावेळेला ती व्यक्ती मोनोपॉली निर्माण करते त्याच्यामध्ये आणि सर्व प्रकारची शोषणं तुम्हाला ती करायला सुरुवात होते. म्हणून तुमच्यामध्ये आत्मप्रकाशाची जाणीव निर्माण व्हावी आणि तुम्हीच स्वतःचे गुरु, तुम्हाला जाणीवा निर्माण व्हाव्यात, तुम्हालाच काही विवेक नावाची गोष्ट आहे. आणि सगळ्या संतांनी सुद्धा हे सांगितलेलं, आमच्या तुकाराम महाराजांनी सुद्धा तेच सांगितलेलं आहे, सत्य सत्य असी मन केले वाही, बहुमता मानले नाही. हा विवेकवादी विचार आहे. चार लोक काय सांगतात, आज समाज माध्यमाच्या माध्यमातून जे विकृत विचारसरणी तुमच्या आमच्या समोर पेटवली जाते आणि दुर्दैवानी आमच्या बहुजनांची पोरं त्यांची शस्त्र होत आहेत आणि त्यामुळे आज आपल्याला आमची मुलं कुठे जात आहेत याचा विचार करण्याची वेळ आलेली आहे. आणि त्याचा पहिला प्रयत्न हा बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह करतोय. अपरिपोहाची जी संकल्पना आहे, हरिवे गुरुची जी संकल्पना आहे महात्मा बसवण्णांनी सांगितलेली आणि सत्यशोधक समाजाच्या माध्यमातून जे महात्मा फुलेंनी याच परिसरामध्ये जी भूमिका मांडलेली आहे ती आदर्शवत अशा पद्धतीची आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या बाबतीत तरी आपण काय बोलू, हे सगळ्या प्रकारची प्रतिकूल परिस्थिती असताना स्वयंप्रकाशित होणं म्हणजे काय. म्हणजे या वेळेला मनुस्मृतीचं दहन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी. मी परवाच एकच मुद्दा मांडतो, सगळी सरांनी थांबणार आहे. परवाच मी सुनील कुमार लवटे नावाचे आमच्या कोल्हापूरचे खूप मोठे लेखक आहेत आणि बहुजन समाजातले खूप चांगले कार्यकर्ते आहेत. त्यांनी तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांच्या संदर्भामधले काही संपादनं केलेली आहेत आणि ते वाचत होतो. ते सगळे खंड मी वाचत होतो आणि त्याच्यामध्ये फार सुंदर असा एक प्रसंग मला वाचायला मिळाला आणि मी खूप खुश झालो. खरं म्हणजे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी हे खूप वेद, उपनिषद, शास्त्र, आगम, निगम, स्मृती, पुराणांचा सगळा अभ्यास केलेले होते आणि त्यांच्या बाबतीमध्ये सुद्धा अत्यंत सडेतोडपणे काही गोष्टी त्या खंडांमध्ये सुनील कुमार लवटेंनी मांडलेल्या. ज्या वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन केलं, हा प्रसंग फार समजावून घेण्यासारखा आहे. मनुस्मृतीचं दहन प्राथमिक स्वरूपामध्ये डॉक्टर बाबासाहेबांनी केलं. याच्या पाठीमागचं कारण काय, कारण आज मनुस्मृती ही घटना होण्याच्या व्यवस्थेमध्ये यायला लागलेली आहे. तिला घटना करण्याचं काम काही लोक जाणीवपूर्वक करतायत. अशा वेळेला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना आठवणं आणि मनुस्मृती दहनाच्या वेळेला त्यांची वैचारिक भूमिका काय होती हे समजावून घेण्याची कधी नव्हे ती व्यवस्था आज निर्माण झालेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मनुस्मृतीचं दहन ज्या वेळेला केलं त्यावेळेला तर्कतीर्थ तिथे गेले होते. दहन झाल्यानंतर त्या दहन प्रक्रियेला त्यांचा विरोध होता. दहन झाल्यानंतर जी राख होती ती राख तर्कतीर्थांनी आपल्या एका कागदाच्या पुडीमध्ये बांधून घेतली. म्हणजे त्यांना मनुस्मृती जाणं, मनुस्मृतीतल्या काही गोष्टींबद्दल त्यांच्या मनामध्ये विरोध होता नाही असं नाही, पण मनुस्मृतीचं दहन करण्याच्या बाबतीमध्ये तर्कतीर्थांचा विस्तार होता. हे स्पष्टपणे त्यांनी लिहिलेलं मी वाचलेलं म्हणून मी तुम्हाला सांगतो. कशी व्यवस्था गुंतागुंतीची आहे आपल्या देशामध्ये की ज्यांना आपण समाजवादी म्हणतो, ज्यांना डावीकडे झुकलेले विचारवंत म्हणतो, त्यांच्याही मनामध्ये काही कन्फ्यूज कसे होते हे त्या गोष्टीमध्ये लिहिलेलं आहे. आणि ती राख त्यांनी कागदाच्या पुडीमध्ये बांधून ठेवली आणि एकदा स्वतंत्र डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना त्यांनी वेळ मागितली आणि ते त्यांच्याबरोबर चर्चा करत होते. मग तुम्ही काय मनुस्मृती, मग ते म्हणाले याच्यात काय आदर्श सांगा. ह्या समाजामध्ये स्त्रीचं शोषण केलं जातं, क्षुद्रांचं शोषण केलं जातं, बहुजनांचं शोषण केलं जातं, अशी शोषण व्यवस्था आपल्याला निर्माण करायची काय. त्यावेळेला तर्कतीर्थांनी उल्लेख केला. तर्कतीर्थ म्हणाले तुम्ही मनुस्मृती जाळली पण त्याची राख मात्र मी एका पुडीमध्ये बांधून ठेवलेली आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अत्यंत सुंदर असं उत्तर दिलं, ती राख असण्याच्याच लेवलचं ते पुस्तक आहे आणि त्यामुळे ते राख म्हणून तुम्ही तुमच्या खिशामध्ये कायमचं ठेवा. अशा पद्धतीची सडेतोड व्यवस्था ह्या भूमिकेच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मांडले. हे सगळे एका समान विचारसरणीने जाणारी माणसं आहेत. मग ते तथागत गौतम बुद्ध असतील,
त्यानंतर महात्मा फुले असतील, त्याच्या अगोदर महात्मा बसवण्ण असतील. म्हणजे मी संयोजकांना विनंती करेन, कृपया बसवेश्वर म्हणू नका, कारण व्यक्तीचं ईश्वरीकरण झालं की त्याला कोणाड्यात बसवलं जातं आणि हार तुरे घालून त्यांच्या नावाने पुरणपोळी खाऊन खाणे इतपतच आज बसव जयंती सुद्धा राहिलेली आहे. विचारांचा जागर झालेला आहे. ज्या पद्धतीने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचे अनुयायी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आणि महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने लाखो रुपयाची पुस्तकं आपल्या घरामध्ये आणतात. मला अभिमान आहे त्या कम्युनिटीचा, त्या गोष्टीचा. ही माणसं उगीच मोठी होत नाहीत. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या महापरिनिर्वाण दिनाच्या निमित्ताने, जयंतीच्या निमित्ताने साहित्य संमेलनाच्या वेळेला जेवढे पुस्तकांची उलाढाल होत नाही, त्याच्यापेक्षा जास्त उलाढाल त्यावेळेला होते. ही माणसं वाचायला लागलेली आहेत. बसवण्णांच्या अनुयायांनी सुद्धा आता बसवण्णा वाचायला पाहिजे, त्याचं ईश्वरीकरण करता कामा नये. आणि याचसाठी मला वाटतं बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्ह हे चॅनेल काम करत असावं. खूप मला बरं वाटलं. खरं म्हणजे सुट्टीच्या निमित्ताने मी माझ्या मुलाकडे आलेलो होतो आणि मला या ठिकाणी बोलायला कणजे सरांनी विनंती केली, कधीतरी सविस्तर तुम्ही बोलवलात, आता वर्षभर कार्यक्रम ठेवणार आहात, जर तुम्ही बोलवलात तर निश्चितपणे निःशुल्क, असं काय येणार नाही. आजकाल वाक्य फारच व्यावसायिक झालेली आहेत, त्याच्यातला मी नाही. विचार लोकांच्या पर्यंत गेला पाहिजे या भूमिकेने. आपण इथं असलेल्यांनी तरी कटाक्ष राहणं माझी एकच विनंती आहे. तुम्ही सगळे सतर्क व्हाल, पण माझी मुलं काय करतायत आणि ते कोणाच्या तालमीत वाढतायत याच्या संदर्भामध्ये अधिक दक्ष व्हायनं आता गरजेचं आहे. आणि यासाठीच हा कार्यक्रम असावा असं मी समजूत घेतो. मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल तुम्हाला धन्यवाद देतो आणि या सगळ्या महामानवाला विनम्र अभिवादन करून मी या ठिकाणी माझ्या निरूपणाला विराम देतो. धन्यवाद. जय हिंद. बहुजन सैनिक महाराष्ट्र लाईव्हला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा.